महाराज की जय। काय असतं मानकरी मास्तर या सर्वांचं मी सादर मानकरी सुद्धा इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जमलेल्या पत्रकार बंधूंना आणि चॅनल प्रमुखांना या यात्रेतील मानकरी माझे वडील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे काका श्री मनोज हिरेहप्पू, त्याचबरोबर श्री जगदीश हिरेहप्पू, त्याचबरोबर विकास हिरेहप्पू, विनोद हिरेहप्पू, संजय हिरेहप्पू, दिनेश हिरेहप्पू हे सर्व उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नंदीध्वज मानकरी सध्याचे चालू आहेत ते सोमाकाका मेंगाने ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी मानकरी तंबाकाका मसरे, सुधीर काका तोगडे इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हे यात्रेतील केंद्रबिंदू असलेले आमचे कुंभार कन्याच्या परिवारातील सदस्य सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर 1 ते 7 नंदीध्वजाचे मास्तर मानकरी, त्याचबरोबर 1 ते 17 नंदीध्वज आपण सर्व नंदीध्वज आहेत त्याचे मास्तर सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर श्री सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधीची माहिती माझे वडील राजशेखर रेड्या पुढे तुम्हाला देतील. शिवयोगी सीतारामच्या यात्रेनिमित्त धार्मिक कार्याच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले मीडियामुखांना प्रेम करणारे सर्व पत्रकार बंधू, सर्व चॅनल प्रमुख, मुलीचे मानकरी तम्मा मसरे, रघुनाथ मेघाणे, 1 ते 7 नंदीध्वजाचे सर्व मानकरी, आपण जे 117 नंदीध्वज आपण जे हे केलेलं आहे परवानगी, ते सर्व प्रमुख मास्तर उपस्थित झाले, सर्व नंदीध्वजधारक, यात्रेचे केंद्रबिंदू आमचे कुंभार कन्या, ते सर्व कुंभार बंधू उपस्थित झाले, सर्व भक्त मंडळ. ग्रामदैवत गेल्या 1000 वर्षापासून हिरवणाने पार पडणाऱ्या ग्रामदैवत शिवयोग सीतारामची यात्रा उद्या दिनांक 12/1/16 सुरू होत आहे. तत्पूर्वी उद्या शुक्रापेठ येथील शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे. 11 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीला सांज सणाचा कार्यक्रम सुरू होतो. या ठिकाणी 11 तारखेला 12 तारखेला पहिला शोध म्हणजे एनिमर्जन, दुसरा शोध अक्षताचा कार्यक्रम,
दुसऱ्या दिवशी गोमिलीचा धार्मिक मकर संक्रांतीचा धार्मिक कार्यक्रम, 15 तारखेला शोभेच्या दारुकामाचा कार्यक्रम आणि 16 तारखेला कपड खेळायचा, असा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त या सोलापुरात सगळ्याकडं आनंद उत्सव आहे. सगळ्याकडे सर्व म्हणजे भक्त लोक, मानकर लोक सगळ्याच्या दिव्य बसवणं, कालपासून दिव्य बसवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्व मानकराच्या इथं, भक्ताच्या इथं सध्या उत्साहाचं वातावरण आहे. आणि या यात्रेमध्ये या सोलापुरातील सर्व भक्तगण तन मन धनानं आम्हाला सहकार्य करतात, म्हणून ही यात्रा आनंदाने पार पडते. या यात्रेला महत्त्व म्हणजे रूढी परंपरा आहे. ही यात्रा टिकायचं कारणीभूत म्हणजे रूढी परंपरा. आतापर्यंत आमचे नियम आहे, जुनं सोडायचं नाही, नवीन करायचं, म्हणून ही यात्रा आजपर्यंत टिकलेली आहे. आम्ही थोडं जर याच्यामध्ये चुकलो तर यात्रेमध्ये काहीच राहणार नाही. म्हणून त्या सिद्धारामाच्या कृपेनं ही यात्रा आतापर्यंत सुरळीत चालू आहे. पूर्वी ही यात्रा ज्यावेळी सिद्धरामेश्वर समाधी घेतली, शिवयोग समाधी, तेव्हा आमच्या पोरांना हा कार्तातील योगदान घेऊन सांगितले किंवा माझ्यानंतर तुम्ही यात्रा करत जावा. तेव्हा आमच्या पूर्वजांनी त्यांना साष्टांग घातले की माझ्याशी एवढं यात्रा होत नाही. तेव्हा म्हणजे मी करून घेतो, तुम्ही करत जावा, म्हणून ही यात्रा आहे. त्यांनी करून घेतली, आम्ही बसलं तरी यात्रा होत नाही. आपलं थोडं हातपाय हलवावं लागतात, आपल्याला सगळं घेऊन मला यात्रा करावं लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक 4-5 वर्षात आपण काही निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळं अक्षता कार्यक्रम वेळेमध्ये होऊ लागला. हे सगळं तुमच्या सगळ्या मानकर सगळ्याचं सहकार्य म्हणून चाललं आहे. मला काय दाखवतं ते मला माहीत नाही. माझ्या येणारा जो सीताराम वासुर आहे, ते सीताराम आहे, त्यांना काय सांगतेच सगळं 2026 असं आहे तसं आहे, पण माझं त्या सीतारामावर विश्वास आहे. काय होणार आणखीन अजून एक महत्त्वाची बाबा, या यात्रेमध्ये आज महापालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. लागल्यामुळं माझ्या सर्व मानकऱ्याला आणि सगळ्या मास्टरांना एक विनंती आहे, या यात्रेमध्ये सर्वांनी यावं, सीतारामाच्या चरणी प्रार्थना करावं, त्याचं नामस्मरण करावं. पण या यात्रेमध्ये येताना उमेदवार राहू दे किंवा नंदीजवळ राहू दे, कोणीही कुठल्या पक्षाचा बिल्ला लावून घेऊन यायचं नाही. तुम्ही या इथं, अवश्य सगळे या इथं, सीतारामाची यात्रेला या, त्याचं आपण नामस्मरण यात्रा करू, पण कुठल्याही पक्षाचा बिल्ला लावून कोणीही येऊ नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या यात्रेमध्ये सर्वांनी विनंती आहे, कोणीही राजकारणाच्या चर्चा करू नका. फक्त एवढंच विनंती, सगळ्यांनी सिद्धारामाचं नामस्मरण करा. चर्चेमध्ये वादविवाद होतो, चर्चेमध्ये वाद, त्याचा परिणाम वेगळं होतं. म्हणून माझ्या सगळं नंदीजोडकरांना आणि सर्व मानकरांना विनंती आहे, आपण 11 तारखेला जेव्हा काठी उभा करतो तेव्हा सगळ्यांना सांगा, आपण सर्वांनी यात्रेला अवश्य सगळ्यांनी यावं. यात्रा सीतारामाची, इथं कोणालाही बंदी नाही, पण येताना आपला राजकारणाचा विषय बाजूला ठेवून आपण इथं सगळ्यांनी यावे, अशी माझी सगळ्या भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे. आपण याचा कोणी वाईट वाटून घेऊ नये. का म्हणजे यात्रा आहे, यात्रेमध्ये आपला राजकारण नको. बाकी तुम्ही यात्रेच्या बाहेर तुम्ही काय करता आणि आपण जे गंडीवर ड्रेस घालतो त्याचं पावित्र्य ठेवा, हे पावित्र्य महत्त्व आहे. उद्या तुम्ही जर त्या पावित्र्य ड्रेसवर तुम्ही जर ते घालून त्या लोकांचं बघायचं कोण वेगळं होत आहे, हे पहा हे जत्रा करले तर राजकारण करले, ही गोष्ट होत आहे. म्हणून माझ्या सगळ्यांना अजून एकदा कळकळीची विनंती आहे, उमेदवार राहू दे, नंदीजोर राहू दे किंवा भक्तगण राहू दे, सर्वांनी सिद्धारामाच्या यात्रेला असंख्य संख्येने येऊन आपण सर्वांनी ही यात्रा गुण्या गोविंदाने आनंदाने पार करू, एवढीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि याच्यानंतर आमचे पोलीस कमिशनर इथं आले होते, बरोबर,
त्यांनी स्वस्त सांगितले राजशेखरमध्ये हे आचारसंहिताचा एक विषय येतात, त्यामुळे आपण सर्व भक्तांना सांगा की यात्रेमध्ये कुठल्याही पक्षाचा विरोधाची चर्चा झाला आणि हे जे मतदान म्हणता आपण मतदान दिवशी 6 वाजेपर्यंत आहे 15 तारखेला आपण इथं 5.5 लाख नंदी बस काढतो 5.5. त्यामुळे आपल्याला काय भक्तांना मतदार लोक जाणं ह्याला महत्व आहे काय आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट कालच निवडणूक आयोगाचं पत्र आलंय भारत सरकारचं मला विषय स्थानिक स्वराज्य सार्वत्रिक निवडणूक 2025 आचारसंहिता सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सीतारामेश्वर यांच्या जानेवारीमध्ये होत असलेल्या यात्रेस परवानगी मिळण्याबाबत संदर्भ राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आदर्श व आचारसंहितेबाबत 4/11/2025 पासून निर्गमित केलेले एकत्रित आदेश राज्यातील 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 15/12/25 रोजी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम काय रजिस्टर नंबर 2025/80 काय राज्य निवडणुकाचे पत्र जाव क्रमांक आहे ते सोडा. पोलीस आयुक्त सोलापूर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांचा संयुक्त अहवाल काय उपरोक्त विषय राज्य निवडणूक आयोगाचे उक्त संदर्भ क्रमांक 3च्या पत्राच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी सोलापूर यांना उक्त संदर्भ क्रमांक 4 सादर केलेला संयुक्त अहवालाचे कृपया अवलोकन करावे. श्री शिवयोगी सीतारामाचे प्रामुख्याने धार्मिक विधी 14/1/2000 रोजी संपत असून 15/1/2026 या मतदानाची होम व रोषणाई 16 रात्री 8 पासून सुरू होतो. त्यामुळे महानगरपालिका व सार्वत्रिक निवडणूक 2025चे संपूर्ण प्रक्रियेमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न होणार नाही असं या संयुक्त अहवालात नमूद केले आहे. सबब सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून त्या अंतर्गत 15/1/2026 रोजी संबंधित ठिकाणी 16/1 रोजी मतदान होणार असल्याचे लक्षात घेता वरील संयुक्त अहवालात विनंती करण्यात आल्याप्रमाणे आपल्या स्तरावर पर्याप्त अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावे. माहिती जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस महापालिका आयुक्त व मला असं चौघाला त्यांनी पाठवले. ह्या यात्रेचा मूळ केंद्रबिंदू कुंभार कन्या आहे. उद्या सकाळी 11 वाजता कुंभारवाड्यातून घागर देतात पाड्यात पूजा होऊन जो घागर करतात आणि आपण जो घागर जो घागर त्यांच्या हिशोब करतात उद्या सर्वांनी 10:30 वाजता कुंभारवाड्यामध्ये उपस्थित राहतो. ग्रामदैवत शिवयोगी सीतारामाची यात्रा उद्या दिनांक 12/1/2026 पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी उद्या शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे. 11 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीचा स्थान सोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. 12 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी हिरेभाऊ देशमुख यांचे पूजा होऊन यात्रेला सुरुवात होते. 12 तारीख यंडीमज्जन, 13 तारीख अक्षता कार्यक्रम, 14 तारीख होमविधी, 15 तारीख शोभेचे दारू काम व 16 तारखेला कप्पडकळे असा 5 दिवसाचा कार्यक्रम सुरू होत आहे. सर्व सिद्धेश्वर भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की येणार ही यात्रा आपण सर्वांनी पुण्यानं गोविंदानं आनंदानं साजरा करू. आणि ह्या यात्रेमध्ये महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन एक लागलेलं आहे.
त्यामुळं माझ्या सर्व यात्रेतील सर्व नंदीद्वारक असतील, मानकरी असतील, सर्व पक्षाचे उमेदवार असतील, त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी यात्रेला अवश्य यावं. सोलापुराची सिद्धरामाची यात्रा आहे, पण येत असताना आपण सर्वांनी कोणीही कुठल्याही पक्षाचा बिल्ला लावून यात्रेमध्ये येऊ नका अशी माझी विनंती आहे. आणि ह्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी मिळून एकच करायचं, सीतारामाचं नामस्मरण. काय तर कोण बा सीतारामची प्रार्थना करू की ही 4 दिवस यात्रा सुरळीत होऊ नये. या यात्रेमुळे आपल्या या सोलापूरचं भविष्य आहे. ही जी आपल्या सोलापूरच्या यात्रेमुळे आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता मला सांगू लागले की 2026 साल काय तर आहे, पण माझं काय जरी असेल तर माझं त्या सिद्धरामेश्वरमध्ये विश्वास आहे. येणाऱ्या 14 तारखेला काय ते दाखवतो. पण आपण सर्वांनी ही यात्रा आनंदाने गुण्यागोविंदाने पार करू आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकारणात आपण यात्रा सुरळीत पार करू. आणि सर्व सोलापुरातील सर्व जनतेला आज हिरापूर परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. देश महाराज की जय. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.